नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. शेवटी पूर्ण देशात जेव्हा क्रोधाची लहर आली आणि मग आमचे चीफ जस्टिस जे आहेत चंद्रकांत यांनी आपल्या केलेल्या वक्तव्यावर ते वक्तव्य तोडून मोडून प्रस्तुत केलं असं खापर पुन्हा मीडियावर फोडलं. ते म्हणाले की मी एका वकिलाच्या रिट पिटिशनवर फाईलवर बोलत होतो. त्या वकिलांनी मला सीनियर डेझिग्नेटेड का नाही केलं म्हणून आमच्या कोर्टामध्ये केस आणली होती. पण त्याचं सोशल मीडियावर Facebookवर ज्या पोस्ट होत्या त्या इतक्या अपमानजनक होत्या. तेव्हा त्याच्यावर टिप्पणी करताना मी म्हटलं, की तुमची डिग्री पण आम्हाला चेक करायला पाहिजे. आणि दिल्लीतले बरेच वकील आहेत त्यांच्या डिग्र्या डाउटफुल आहेत. सीबीआयने एखाद्या कार्यक्रमात सीबीआयने एखाद्या कोण्या केसमध्ये आलं तर आम्ही सांगू, की सीबीआयनी देशाच्या छोडा कमीत कमी दिल्लीच्या तरी डिग्र्या लॉयर्सच्या चेक करायला पाहिजे. त्यांनी का त्यांनी हे पण म्हणाले, की बार काउन्सिल ऑफ इंडियाकडनं आम्हाला काही अपेक्षा नाही. कारण ते एकामेकात हात घालूनच असतात. आणि म्हणे त्याच अनुषंगाने मी म्हटलं, की हे फेक डिग्रीवाले लोकं, ज्यांना कुठे नोकऱ्या मिळत नाहीत. ते मीडियामध्ये घुसतात, सोशल मीडियामध्ये घुसतात, आर-टी-आय होतात आणि ते कॉकरोच आहेत. ते सिस्टमवर हमला करतात. असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु लाईव्ह लॉ हे एक मीडिया संस्थान आहे आणि ते खास करून कोर्ट कचेऱ्याचं रिपोर्टिंग करतं आणि त्याला फार ऑथेंटिक म्हणावं लागतं. त्यांनीच लाईव्ह लॉनी जे ट्वीट केलेलं आहे, तेच मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. पडद्यावर तुम्ही पहा आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये आहे, मग सांगतो काय म्हणाले ते. त्यांनी जे रिपोर्टिंग केलं लाईव्ह लॉनी आणि त्याच्यामुळे देशात पूर्णपणे सगळीकडे एक सीजीआयच्या विरोधात लोकांच्या रिएक्शन्स यायला लागल्या. लाईव्ह लॉ म्हणतोय, वाचा तुम्ही स्क्रीनवर. सीजीआय सूर्यकांत सेज देर आर पॅरासाइट अटॅकिंग द सिस्टम्स. There are youngsters like cockroaches who don't get any employment, don't have any place in profession. Some of them become media, some of them become social media, some of them become RT activists, some of them become other activists and they start attacking everyone. यात त्यांनी कुठेही डिग्रीचा उल्लेख केला नाही. आणि उद्या जर ते म्हणतात की आम्ही डिग्रीचा उल्लेख केला नाही आणि आपण ते जरी मानलं डिग्रीचा उल्लेख केला, तर सीजीआयला हे विचारायला पाहिजे सर्वात पहिले, की साहेब तुम्ही त्या वकिलाबद्दल बोलले तर ठीक आहे, की त्यांची डिग्री सीबीआय कडनं चेक करून घ्या. बिलकुल करून घ्या. परंतु मीडियामध्ये डिग्री लागत नाही. मीडियामध्ये लोक डिग्रीने येतात, पण जरुरी नाही सगळ्याकडे डिग्री असावी. मी जेव्हा इंदोरला फ्री प्रेस जर्नल जॉइन केलं 40 वर्षापूर्वी, त्यावेळेला मी ग्रॅज्युएटही नव्हतो. मी बीकॉम करत होतो, सेकंड इयरला होतो. मला 1 वर्ष ट्रेनिंग ठेवण्यात आलं, कारण आमचे एडिटर म्हणत होते, की जोपर्यंत ग्रॅज्युएशन होत नाही तोपर्यंत मी तुला कन्फर्म करणार नाही. आणि ज्या दिवशी माझा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट आला, दुसऱ्या दिवशी मला त्यांनी कन्फर्म केलं. पण मी गुरु शिष्य परंपरेतनं पत्रकारिता शिकली. आणि पत्रकारिता महाविद्यालयांमध्ये मी आता स्टुडंटना कित्येक वेळा गेस्ट लेक्चरर म्हणून जातो, पण माझ्याकडे डिग्री नाही. सोशल मीडियासाठी डिग्री लागत नाही. आर-टी-आय ॲक्टिव्हिस्टसाठी डिग्री लागत नाही. मग सोशल ॲक्टिव्हिस्ट, अदर ॲक्टिव्हिस्ट, आर-टी-आय या सगळ्या ॲक्टिव्हिस्टला डिग्रीच लागत नाही. मग तुम्ही कुठल्या फेक डिग्रीची गोष्ट करत होते? कुठल्या नकली डिग्रीची गोष्ट करत होते? ज्यांना तुम्ही कॉकरोचेस म्हणाले, की ज्या यंगस्टरला नोकऱ्या मिळत नाहीत, ज्यांना कुठल्याही प्रोफेशनमध्ये जागा मिळत नाहीत, ते सोशल मीडियामध्ये जातात, आर-टी ॲक्टिव्हिस्ट होतात आणि ते कॉकरोच सारखे मग आहेत आणि ते सरकार सिस्टमवर हमला करतात. कुठल्या सिस्टमवर हमला करतात? आणि सिस्टमवर हमला करणं हा गुन्हा कुठे आहे? न्यायपालिका जर चूक करत असेल, तर काय न्यायपालिकेला प्रश्न विचारायला नको? तुम्ही काय राज्यघटनेच्या वर आहात? न्यायपालिका न्यायाधीशाच्या घरी बंडलच्या बंडल नोटा मिळतात जळलेल्या. त्याच्यावर प्रश्न विचारायला नको? एक न्यायाधीश म्हणतो, की या देशात संविधान नव्हे, तर बहुसंख्यक वादाने निकाल व्हायला हवे. त्याच्यावर प्रश्न विचारायला नको?
न्यायाधीशांवर आरोप लावतात की ते आपल्याच न्यायाधीशाच्या महिलावर काहीतरी हे करतात, मग त्याच्यावर प्रश्न विचारायला नको? कोणी न्यायाधीश म्हणतो मी तर देवाला विचारूनच निकाल देतो, मग पुजाऱ्यालाच ठेवायचा न्यायालयात, याच्यावर प्रश्न विचारायला नको? 27 लाख लोकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं आणि न्यायपालिका म्हणते पुढच्या निवडणुकीमध्ये वोट द्या, यावेळेला नाही झालं तर, मग त्याला विचारायला नको? कुठल्या सिस्टमवर हल्ला केला? महागाईवर बोललं तर नको बोलायला? सरकार खोटे आकडे त्याच्यावर बोललं तर नको करायला काही? आज न्यायपालिका म्हणते की जे निवडणूक आयोगामध्ये ज्या निवडणूक अपॉइंटमेंट होतात त्या चुकीच्या होतात, कारण पंतप्रधान, त्यांचा एक मंत्री आणि विरोधी पक्षनेता, त्यामुळे विरोधी पक्षनेत्याचं कामच काय आहे? 2 वर्सेस 1 मध्ये तुम्ही सरकारच अपॉइंट करणार ना, पण ट्रान्सपरन्सी कुठली? हा प्रश्न आज न्यायपालिका विचारते. हा प्रश्न सोशल मीडिया, आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आणि ऍक्टिव्हिस्ट हे तेव्हाच कायदा पास झाल्या झाल्या विचारत होते. तर तो सिस्टमवर हमला होता का? प्रत्येक ठिकाणी आली अंगावर घेतलं शिंगावर, आली सरकारवर तरी घेतलं शिंगावर, आली मोदीवर तरी घेतलं शिंगावर. या ऍटिट्यूडने जर न्यायपालिका चालत असेल तर मग लोकांनी सुद्धा शिंगावर घेतलं. त्यामुळे राहुल गांधी पासून, मनोज झा पासून सगळ्या पत्रकार, सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्ट सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रश्न विचारत आहेत. तुम्ही न्यायपालिकेचे एका वकिलाने विचारलं, तुम्ही आमच्या वकिलांची डिग्री कशी चेक करणार? पहिले पंतप्रधानाची डिग्री तर दाखवू द्या देशाला. पंतप्रधानाची डिग्री विचारली तर तुम्ही जेलमध्ये टाकता. पंतप्रधानाची डिग्री विचारा ना. जेव्हा ते लिहून देतात की मी इंटरनॅशनल पॉलिटिकल सायन्स मध्ये ग्रॅज्युएट केलं, विचारा त्यांना कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवले जातात. मग त्यांची डिग्री का नाही विचारत? वकिलांची डिग्री विचारतात. हे जेव्हा प्रश्न यायला लागले, जेव्हा त्यांच्याच अंगभर झालं, जेव्हा न्यायपालिकाचे सगळे कपडे उतरायला लागले, तेव्हा ते म्हणतात की अरे मी असं म्हणालोच नव्हतो, हे काहीतरी तोडून मोडून म्हणतात. मी तर म्हटलं होतं फेक डिग्री घेऊन येत लोक येतात, पण फेक डिग्रीसाठी सोशल मीडियामध्ये डिग्री नको, आरटीआय साठी डिग्री नको. फेक डिग्री तुमच्या न्यायपालिकेमध्ये लागत असेल. न्यायपालिकेमध्ये डिग्रीपेक्षा आपले आई वडील कोणीतरी पाहिजे, भाऊ पाहिजे, काका पाहिजे, मामा पाहिजे. भूषण गवईने आपल्या पुतण्याला घेतलं ना, भाच्याला, आणि सोबत भाजपाच्या एका प्रवक्त्याला सुद्धा हायकोर्टमध्ये घेतलं. हे जेव्हा प्रश्न यायला लागले तेव्हा तेव्हा आता पुन्हा लिपापोती होते. हे फार चांगलं, मी का असं बोललोच नव्हतो. मग तुम्ही बाकी लोकांवर सोशल मीडिया काहीतरी दाखवत नाही. तुम्ही त्या लाईव्ह लावर ऍक्शन घ्या. त्याला विचारा तू का असं लिहिलंस, हिंमत असेल तर. नाही तर मग देशाला माफी मागा ना. कशाला इकडच्या तिकडल्या पळवाटा शोधायच्या? आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत तुमचं. नमस्कार. पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.